बीडीडी चाळीतील रहिवाशांना अखेर त्यांच्या हक्काचं घर आता मिळालंय. मुंबईतील बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील रहिवाशांसाठी मोठा ऐतिहासिक दिवस ठरलाय. नायगाव येथील बीडीडी चाळ प्रकल्पाअंतर्गत 864 कुटुंबांना नव्या घरांच्या चाव्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते देण्यात आल्या. नायगावमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बीडीडी संकुलातील पहिल्या टप्प्यात पूर्ण झालेल्या 5 पुनर्वसन इमारतींमधील 864 सदनिकांचं वितरण करण्यात आलंय आणि अनेक वर्ष जुन्या चाळीमध्ये राहणाऱ्या कुटुंबांना आता आधुनिक फ्लॅट मिळाल्याने रहिवाशांमध्ये आनंदाचं वातावरण पसरल्याचं पाहायला मिळतंय. या 864 घरांपैकी 423 सदनिका निवृत्त पोलीस, त्यांचे वारस आणि सेवेत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांसाठी राखीव ठेवण्यात आल्यात. सार्वजनिक सुरक्षेसाठी योगदान दिलेल्या पोलिसांना सन्मान म्हणून हा निर्णय घेण्यात आलाय. दरम्यान बीडीडी चाळ पुनर्विकासाचा प्रश्न अनेक वर्ष प्रलंबित होता. जुन्या आणि जीर्ण इमारतींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना सुरक्षित आणि आधुनिक घर देण्यासाठी राज्य सरकार आणि म्हाडा यांच्या माध्यमातून हा प्रकल्प राबवण्यात येत होता. दरम्यान नव्या घरांची चावी मिळाल्यानंतर अनेक रहिवाशांच्या डोळ्यात आनंदाश्रू पाहायला मिळत आहेत. अनेक गेल्या दिवसांपासून, वर्षांपासून, दशकांपासून वाट पाहिलेल्या हक्काच्या घराचं स्वप्न आता पूर्ण झालंय, अशी भावना आता नागरिकांनी व्यक्त केली आहे. बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प हा मुंबईतील सर्वात मोठ्या पुनर्विकास प्रकल्पांपैकी एक मानला जातो आणि यामधून हजारो कुटुंबांना आधुनिक घरांची सुविधा देखील मिळते. दरम्यान आता याचं चावी वाटप झाल्यामुळे, त्यांना त्यांच्या हक्काचं घर मिळाल्यामुळे नागरिकांनी यावर आनंद व्यक्त केलाय.